नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आपल्या आवडत्या SMLT या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये केमिकल सेक्टरमधील कंपनी पाहणार आहोत. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की केमिकल सेक्टरने मागील काही काळात खूप चांगल्या प्रकारे रिटर्न दिले आहेत. तसंच येणाऱ्या काळात या सेक्टरमधील कंपन्या आपल्याला खूप चांगल्या प्रकारे रिटर्न देतील. कंपनीला किंवा या सेक्टरला फायदा होण्यामागचे कारण म्हणजे ज्या जगातील कंपन्या आहेत त्यांनी त्यांची चायनावरील केमिकलची जी निर्भरता किंवा त्यांची डिपेंडन्सी ही कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच इंडियन गव्हर्नमेंट आपल्या भारतीय कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे आणि जे आपण केमिकल इम्पोर्ट करतो त्यावर भारतीय गव्हर्नमेंट इम्पोर्ट ड्युटी वाढवत आहे. यामुळे जे फॉरेनचे केमिकल आहे हे महाग होत आहे व इंडियन केमिकल हे स्वस्त होत आहे. त्यामुळे या कंपन्यांना खूप चांगल्या प्रमाणात फायदा होत आहे. या काळात या सेक्टरच्या कंपन्यांची डिमांड ही कंटिन्यू राहणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण कंपनीचे की पॉईंट, कंपनीची बेसिक माहिती, कंपनीचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट, तसंच कंपनीचा कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ, कंपनीचा CAGR, कंपनीचा सेल्स ग्रोथ, कंपनीचा रेव्हेन्यू, नेट प्रॉफिट, अर्निंग पर शेअर, कंपनी डिव्हिडंड देते की नाही, तसंच कंपनीचे रिझर्व्ह किती आहे, कंपनीवर बॉरोइंग किती आहे, कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न, कंपनीचा चार्ट पॅटर्न, कंपनीच्या पीअर कंपन्या इत्यादी गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण या कंपनीची बेसिक माहिती पाहूया. तर आता आपण कंपनीचे की पॉईंट पाहूया. सोडियम नायट्रेटमध्ये कंपनीचे 80% मार्केट आहे. तसंच डासडाम एक ॲसिड आहे. या ॲसिडमध्ये कंपनीचे ग्लोबली 60% मार्केट आहे आणि ऑप्टिकल ब्राईटनिंग एजंट यामध्ये कंपनीचे 75% मार्केट आहे. आपण पाहू शकतो की कंपनीचे मार्केट कॅप हे 32,198 करोड एवढे आहे. यावरून कळते की कंपनी ही लार्ज कॅप कंपनी आहे. तसंच कंपनीची जी करंट प्राईस आहे ही 2361 रुपये. कंपनीचा 52 वीक हाय 2406 आणि 52 वीक लो 702 रुपये एवढा आहे. तसंच कंपनीचा जो स्टॉकचा PE हा 75.6 आणि कंपनीचा जो डिव्हिडंड यील्ड आहे हा 0.19% एवढा आहे. कंपनीचा जो ROE आहे हा 21.2 आणि कंपनीचा ROCE हा 27% एवढा आहे. आता आपण कंपनीचे पॉझिटिव्ह पॉईंट पाहूया. कंपनी हॅज रिड्यूस डेप्ट. कंपनी त्यांच्यावरील कर्ज कमी करत आहे. तसंच कंपनी ऑलमोस्ट डेप्ट फ्री. कंपनी जवळपास कर्जमुक्त झालेली आहे. कंपनी हॅज डिलिव्हर गुड प्रॉफिट ग्रोथ ऑफ 39.88 CAGR ओव्हर लास्ट 5 इयर्स. कंपनीचा जो प्रॉफिट ग्रोथ आहे हा मागील 5 वर्षात 39.88% CAGRने वाढत आहे. कंपनी हॅज अ गुड रिटर्न ऑन इक्विटी ट्रॅक रेकॉर्ड 3 इयर्स ROE 26.46. कंपनीचा जो रिटर्न ऑन इक्विटी आहे हा खूप चांगल्या प्रकारे. तसंच मागील 3 वर्षात कंपनीने 26.46% एवढ्या ROEने रिटर्न दिले. कंपनी हॅज मेंटेनिंग अ हेल्दी डिव्हिडंड पेआउट रेशिओ. कंपनीचा जो डिव्हिडंड पेआउट आहे हा 17.40% एवढा आहे. आता आपण कंपनीचे निगेटिव्ह पॉईंट पाहूया. स्टॉक इज ट्रेडिंग ॲट 17.45 टाइम्स इट्स बुक व्हॅल्यू. हा जो स्टॉक आहे हा 17.45 वेळा त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा ट्रेड होतो. तसंच कंपनी हॅज डिलिव्हर अ पुअर सेल्स ग्रोथ ऑफ 6.26 ओव्हर लास्ट 5 इयर. मागच्या 5 वर्षात कंपनीचा जो सेल्स ग्रोथ आहे हा 6.26 एवढा आहे. आता आपण कंपनीचा कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ, CAGR आणि ROE इत्यादी गोष्टी पाहणार आहोत. कंपनीचा जो सेल्स ग्रोथ आहे मागील 10 वर्षात 10%, तसंच 5 वर्षात 6% आणि 3 वर्षात 8% एवढा आहे. कंपनीचा जो प्रॉफिट ग्रोथ आहे हा मागील 10 वर्षात 30%, 5 वर्षात 40% आणि मागील 3 वर्षात 61%. म्हणजे कंपनीचा जो प्रॉफिट ग्रोथ आहे हा कंटिन्यूस आपल्याला वाढताना दिसत आहे. आता कंपनीचा CAGR पाहूया. मागील 10 वर्षाचा कंपनीचा CAGR हा 64%, तसंच 5 वर्षाचा 81% आणि मागील 3 वर्षाचा 110% एवढा आहे. आणि मागील 1 वर्षाचा कंपनीचा CAGR हा 222% एवढा आहे. आता कंपनीचा ROE तर आपण पाहू शकतो मागच्या 3 वर्षाचा कंपनीचा ROE हा 26% एवढा आहे. आपण कंपनीचा रेव्हेन्यू पाहूया. तर 2017मध्ये 1370, 2018मध्ये 1651, 2019मध्ये 2699, 2020मध्ये
2229 आणि 2021मध्ये 4359 एवढा कंपनीचा रेव्हेन्यू आहे. तर यावरून आपल्याला कळते की कंपनीचा रेव्हेन्यू आपल्याला कंटिन्युअस वरच्या दिशेने जाताना दिसते. आता आपण कंपनीचा नेट प्रॉफिट पाहूया. आपण पाहू शकतो की कंपनीचा जो नेट प्रॉफिट आहे हा 2017मध्ये 96 करोड, 2018मध्ये 79 करोड, 2019मध्ये 173 करोड, 2020मध्ये 611 करोड आणि 2021मध्ये 775 करोड. यावरून आपल्याला कळते की कंपनीचा जो नेट प्रॉफिट आहे हा आपल्याला कंटिन्युअस वाढताना दिसत आहे. तसंच जर कंपनीचा रेव्हेन्यू आणि कंपनीचा नेट प्रॉफिट वाढत असेल तर कंपनीचा अर्निंग पर शेअर देखील वाढणार आहे. यामुळे आपल्याला कळते की कंपनी खूप चांगल्या प्रकारे ग्रो होत आहे. आता आपण कंपनीचा EPS पाहूया. तर आपण पाहू शकतो की 2017मध्ये 8.21, 2018मध्ये 6, 2019मध्ये 12.73, 2020मध्ये 44.8 आणि 2021मध्ये 56.88. तर ओव्हरऑल कंपनीचा जो परफॉर्मन्स आहे आपल्याला कंटिन्युअस वरच्या दिशेने जाताना दिसत आहे. यावरून आपल्याला कळते की कंपनी आपल्याला येणाऱ्या काळात खूप चांगल्या प्रकारे रिटर्न देऊ शकते. आता आपण कंपनी डिव्हिडंड किती देते ते पाहूया. तर आपण पाहू शकतो की जुलै 2021मध्ये 4.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड व त्यावर 1 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड कंपनीने आपल्याला डिक्लेअर केला होता. 2019मध्ये 2 रुपये आणि 2018मध्ये 1 रुपये 30 पैशाचा कंपनीने डिव्हिडंड दिला होता. यावरून आपल्याला लक्षात येते की कंपनीचा जो डिव्हिडंड आहे आपल्याला वाढताना दिसत आहे. आता आपण कंपनीचे रिझर्व्ह आणि कंपनीवरील कर्ज किंवा बॉरोइंग पाहूया. तर आपण पाहू शकतो 2017मध्ये कंपनीचे जे रिझर्व्ह आहे हे 706 करोड, 2018मध्ये 917, 2019मध्ये 1031 आणि 2020मध्ये 1464 व 2021मध्ये 1817 करोड एवढे कंपनीचे रिझर्व्ह आहे. तर आपण पाहू शकतो की कंपनीचे रिझर्व्ह हे आपल्याला कंटिन्युअस वाढताना दिसत आहे. तसंच कंपनीचे जे कर्ज किंवा बॉरोइंग आपण पाहू शकतो 2017मध्ये 574 करोड, 2018मध्ये 462, 2019मध्ये 328, 2020मध्ये 219 आणि 2021मध्ये 8 करोड. तर आपण पाहू शकतो की कंपनीचे जे कर्ज आहे हे आपल्याला कंटिन्युअस कमी होताना दिसत आहे. शक्यतो आपल्याला पुढच्या क्वार्टरमध्ये कंपनी आपल्याला ही डेट फ्रीसुद्धा दिसेल. तर यावरून आपल्याला लक्षात येते की कंपनीचे जे रिझर्व्ह आहे हे कंपनी कंटिन्युअस वाढवताना दिसते. कंपनीवरील जे कर्ज आहे ही कंपनी कंटिन्युअस कमी करताना दिसते. आता आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहूया. प्रमोटर यांच्याजवळ 45.69% शेअर्स आहेत. तसंच फॉरेन इन्व्हेस्टर यांच्याजवळ 11.43, डोमेस्टिक इन्स्टिट्यूट किंवा DIS यांच्याजवळ 10.41% आणि पब्लिक यांच्याजवळ जवळपास 32.47% शेअर्स आहेत. तर आपण पाहू शकतो की शेअर होल्डिंग पॅटर्न हा चांगला आहे. तसंच मागील 4 ते 5 क्वार्टरमध्ये प्रमोटर यांनी आपला एकही शेअर विकलेला नाही. आता आपण कंपनीचं ॲनालिस्ट रेटिंग पाहत आहोत. तर यात 71% ॲनालिस्ट हे सजेस्ट करतात आहे की तुम्ही हा शेअर आत्ताच्या प्राईसला बाय करू शकतात. आता आपण कंपनीचा चार्ट पॅटर्न पाहूया. मागील 5 दिवसात कंपनीने 2% एवढे रिटर्न दिले. तसंच मागील 1 महिन्यात 10%, 6 महिन्यात 50%, इयर टू डेट म्हणजेच 1 जानेवारीपासून तर आत्तापर्यंत कंपनीने जवळपास 140% रिटर्न दिले. तसंच मागील 1 वर्षात 197%, मागील 5 वर्षात 1898% आणि मॅक्स म्हणजे ज्या दिवसापासून कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाली त्या दिवसापासून तर आत्तापर्यंत कंपनीने 13,151% एवढे रिटर्न दिलेले आहेत. तर आपण कंपनीचा जो ओव्हरऑल चार्ट पॅटर्न आहे यावरून आपल्याला दिसते की कंपनी ही अप ट्रेंडमध्ये आहे. यामुळे आपण या कंपनीला आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकतो. तर आता आपण या कंपनीचे नाव पाहूया. तर आपण पाहू शकतो या कंपनीचे नाव दीपक नायट्रेट लिमिटेड असे आहे. आता ही कंपनी काय करते आपण ते पाहूया. दीपक नायट्रेट इज अ लीडिंग मॅन्युफॅक्चर ऑफ ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फाईन अँड स्पेशालिटी केमिकल. दीपक नायट्रेट ही ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फाईन अँड स्पेशालिटी केमिकलमध्ये लीडिंग
मॅन्युफॅक्चर आहे. तसंच द कंपनीज प्रॉडक्ट रेंज इन्क्लूड्स अ स्पेक्ट्रम ऑफ केमिकल विच कॅटर्ड to a wide range of industries include colorant, agrochemicals, pharmaceutical, rubber, specialty, fine chemicals. Colorant, agrochemical, pharmaceutical, rubber, स्पेशालिटी आणि फाईन केमिकल्समध्ये या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे हे वापरले जातात. तसंच इंडस्ट्रियल एक्सप्लोजिव्हमध्ये पेंट, कॉस्मॅटिक, लुब्रिकंट, पॉलिमर, ऑप्टिकल ब्राईटनर, फार्मा फोटोग्राफिक केमिकल्स, पेट्रोलियम ॲडिटिव्ज, स्पेशालिटी फायबर, वॉटर ट्रीटमेंट केमिकल यामध्ये कंपनी इंटरमिडिएट मॅन्युफॅक्चर करते. कंपनी ऑल्सो इन बिझनेस ॲक्टिव्हिटी ऑफ फ्लोरोसंट व्हाईटनिंग एजंट, बल्क केमिकल अँड कमोडिटीज, फाईन अँड स्पेशालिटी केमिकल. फ्लोरोसंट व्हाईटनिंग एजंट, बल्क केमिकल, कमोडिटीज, फाईन स्पेशालिटी केमिकल्समध्ये ही कंपनी काम करते. तर अशा प्रकारे आपण दीपक नायट्रेट या कंपनीविषयी माहिती घेतलेली आहे.